माझ्यासाठी? हो तुमच्यासाठी. तुमची नोकरी गेली म्हणून आईनं सत्यनारायणची पूजा ठेवली तुमच्यासाठी उद्या. काय आई बी आईले बी काय आता पूजा केल्यानं आता नोकरी भेटून जाईल का मग माईवाली गेलेली नोकरी वापस येऊन जाईल काय तू सांग? काय माहित, पण आईले असंच वाटते की पूजा केली म्हणजे तुमचं सगळं सरळ सरळ होईन बा, नोकरी बी भेटून जाईल आणि घरादाराला बी सुख शांती भेटून जाईल असं आईचं मत आहे. म्हणून आता उद्या पूजेमध्ये आपल्यालाच बसायचं आहे. आपल्याला दोघांले? हो, तुमच्यासाठी पूजा करून राहिल्या तर मग आपल्यालाच बसणं आहे ना. भेटन नोकरी, हे नाही तर दुसरं भेटन. नोकरी नाही भेटन तर दुसरं काही करन. हातपाय आहे, दिमाग आहे, शिक्षण आहे, काय नाही होत मान. पण आईले हे कोण सांगितलं आईले का नोकरीसाठी नोकरी गेली म्हणून सत्यनारायणची पूजा केली तर नोकरी भेटून जाईल? असं काही होत असते का कुठं? तुम्हाला मुले वाटते तसं, पण आईले तर पूजेवर विश्वास आहे ना. आईले वाटतं की पूजा केली म्हणजे तुम्हाला नोकरी भेटून जाईल, थेट नाही तर दुसरी. थांब बरं बोलतो आई सोबत. काही फायदा नाही तुमचा बोलून. आईनं ठरवलेलं आहे, पहिलेच ठरवलेलं आहे का उद्या पूजा होणार म्हणजे होणार, ठेवायची म्हणजे ठेवायची उद्या पूजा. आई काय रे राकेश, काय झालं? असा घाई गडबडीनं आला आणि घाई गडबडीनं बोलून राहिला. काहून काही परेशानी आहे का? काय आहे ते स्पष्ट सांग. नाही 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 आई, काही परेशानी नाही आहे, सगळं ठीक आहे. पण तू उद्या काय सत्यनारायणची पूजा ठेवतो म्हणून राहिली? हो सांगितलं का तुले? काजलनं सांगितलं असन. पाय मी सांगणारच होती तुले. हो, उद्या सत्यनारायणची पूजा मी ठेवून राहिली. आता घरादाराच्या सुख शांतीसाठी तुझ्यासाठी तुझे काही बरोबर चालू नाही ना सगळं? काय माय बरोबर चालू नाही आई? सगळं माय बरोबरच तर आहे माया. काय बरोबर आहे म्हणतं? काय बरोबर आहे? तिथं घर सोडून दूर राहायचं भाड्यानं, आणि त्याच्यातही तुमच्या दोघांमध्ये काही बरोबर नातं नाही आहे. बरोबर काही तुम्ही वागत नाही, झगडे भांडण करत राहता. मला माहित नाही काय? मला सण माहित आहे मला. आणि अजून त्याच्यात नोकरी चालली गेली. मग काय बरोबर आहे तुझं काही बरोबर नाहीये. म्हणून तुझ्यासाठी तू नोकरी गेली म्हणून तुझ्यासाठी मी सत्यनारायणची पूजा ठेवतो. उद्या सकाळीच लवकर उठून अंग पाय धुवून घेतो. अरे ते तर होतच राहते आई. तर भांडणं जिथं प्रेम आहे तिथं भांडणंही आहे, होतच राहते ते. नोकरी जाणारच होती तर पूजा केल्यानं नोकरी येऊन जाईल का माईवाली? मा नोकरीसाठी तू पूजा नको करू आई. मला माई काबिलत आहे, माझ्या शिक्षण आहे, मला भेटतेच नोकरी. आज नाही उद्या मला भेटतेच नोकरी. हा, घराच्या सुख शांतीसाठी तू करत असन पूजा तर कर, पण मा नोकरीसाठी कोणती पूजा नाही, कोणत्या पूजेची गरज नाही. मात काबिलियत आहे मात. हो, मात पात्रता आहे माईवाली तर चांगली नोकरी मी करू शकतो, भेटते मला. असं समजू नको राकेश तू. पूजाही मोठी प्रभावशाली होत असते. हा, मोठा प्रभाव पडते. चांगली मनानं भावानं चांगली करणं तर त्याचाही मोठा प्रभाव पडते आपल्या जीवनावर. आता तू अनाकानी करू नको. तू उद्या सकाळी लवकर उठून दोघे जण अंग धुवून लवकर कोरे कपडे घालून पूजेत बसायचा बिलकुल. काय आहे तू बी ते घेऊन बसली? पूजा केल्यानं चांगलं होते, नोकरी होते. आपल्या मन शांतीसाठी, घराच्या सुख शांतीसाठी करावं लागते पूजा. हा, एवढी अंधश्रद्धा ठेवणं बरोबर नाही ना. का पूजा केल्यानंच मला नोकरी भेटून म्हणून श्रद्धा ठेवावी लागते, अंधश्रद्धा नाही आई. हा मला नको सांगू. जा पहिले आता जेवण खावणं झाले ना, जा झोपा, आराम करा. उद्या सकाळी लवकर उठा लागते. लवकर उठून अंग पाय धुवून नवीन कोरे कपडे घालून पूजेत बसायचं चुपचाप. बिंदू घे बरं, इले घे, आता इले झोपून दे, घे. आणि तूही झोप. चल मग परी. अरे बापरे, चल बापा उद्या लवकर उठा लागल. आई मला गरजच नाही ना पूजेची. मला गरज आहे. जाय आराम कर, जा. म्हटलं ना तुम्हाला, आईनं एक वेळा ठरवले ते ठरवलं. आईचा निर्णय कोणी नाही बदलू शकत. उद्या पूजा होईल म्हणजे होईल. हो दे आता, होईन तर. चल आराम करतो. मी बी वावरात थकून जाते. काजल वावरात थकून जाते. तिकडे जाय काम तर कमी, पण इकडे जाय जास्त राहते. ऑफिस पेक्षा वावरात थकते जास्त. जा बरं तुम्ही आता मोहनचे बाबा, पटकन जा बरं. एक पंडित सांगून द्या पूजेसाठी, आणि त्याचं जेवण बी आपल्या घरी आहे म्हणा. असं पटकन सांगून द्या त्याला. जाऊन या आणि काय काय सामान लागते तर सामान बी घेऊन या. त्याच्यापासून लिहून घ्या लिस्ट, आणि तसं सामान बी घेऊन या. आणि हे पहा, एवढं सांगा मोहनचे बाबा, पोरासाठी करून राहिलो म्हणा पूजा, पोराच्या नोकरीसाठी. त्यानुसार तो मग करण पूजा. सामान सुमान तसं सांगन मग. बरं ठीक आहे. मी जातो आणि एक पंडित सांगून देतो पूजेसाठी, त्याचं जेवण बी. बरं ठीक आहे. अजून घरामध्ये काही स्वयंपाकाला काही लागते का? काही आणू काय? संग मग घेऊन येतो मग. आणि आई मी जाऊ का वावरात? मग मी वावरात चालला जातो, येतो मग पूजेच्या टायमाले. हो, एवढ्या जणांचं काय काम आहे? जाय तू वावर पाय तू, पूजेच्या टायमाला घरी ये बरोबर. हा आई, माझं काही काम आहे का मी जाऊ दुकानात, उघडून घेऊ दुकान? हो, काय काम आहे एवढं? आता पंडित तर हे सांगूनच देतात, जे काही लागते ते बी घेऊन येते. हो मदन, जाय तू बी दुकान उघडून घे. कायले घरी राहता दिवस पाडून, आणि मग पूजेच्या टायमाला घरी येऊन जाजो. माय गेलेच नाही का अजून दुकानात? चला लवकर, मा पहिले चाललं जावं दुकानात. तर माहीत वाट पाहता काय? चला आता बाई, येतो दुकानातून. ललिता,
तू कुठं चालली म्हटलं? दुकानात चालली ना आत्याबाई, आताच तर सांगितलं तुम्हाला दुकानात जातो म्हणून. येतो ना पूजेच्या टायमाले. तुम्ही जावा मोहनचे बाबा, जा तुम्ही लवकर. मदन जाय, तू बी दुकानात जा. अय ललिता, तू कुठं चालली? आत्याबाई तुम्हाला 2 वेळा सांगितलं मी, दुकानात चालली दुकानात चालली दुकानात. येतो ना पूजेच्या टायमावर येतो ना दुकानात, मी रोजच तर जातोस तू. तरी कुठे चाललीच करून राहिला तुम्ही. आज जाऊ नको तू दुकानात, घरी काम आहे आता. हा पूजा आहे घरी, आज तू जाऊ नको दुकानात. मदन सांभाळते काय, काम करू लाग, मी तुला काम देतो मी. आत्याबाई आता हाय ना दोघ्या जणी, माई काय गरज आहे आता, माय काय काम आहे? केला मी नाश्ता बनवला, नाश्ता दिला सगळ्याला, आता येतो ना दुकानातून मी. हो त्या करते स्वयंपाक पाणी, हा आणि मी लेकरं सांभाळतो. तू आज तुला काम देतो, चल चल तिकडे चल, एक काम देतो तुले, ते काम तू कर. आत्याबाई कोणतं काम? स्पेशल आहे का कोणतं काम? हो स्पेशलच आहे, स्पेशलच काम आहे ते, तू इकडे सोपवतो मी, चल. आत्याबाई कोणतं काम होय सांगा तर खरी. असं कोणतं स्पेशल काम होय का तुम्ही मावरच सोपवता? ये सांगतो तुला, ये. काय बापा भयाडली काय आज माई सासू, मला कोणतं काम सांगते तर, कोणतं स्पेशल काम होय तर. हॅलो, हा यस सर. हॅलो सर, यस सर. बोला सर, बोला. हॅलो मिस्टर राकेश. यस सर, यस राकेश. हॅलो, तर मिस्टर राकेश, तुम्ही उद्यापासून जॉईनिंग करू शकता आपल्या ऑफिसमध्ये. उद्यापासून तुम्ही जॉईनिंग करू शकता. काय सर, आपल्याच ऑफिसमध्ये आणि जॉईनिंग उद्यापासून, आणि त्याच पोस्टवर का सर? यस मिस्टर राकेश, माझी मिस्टेक झाली. मी तुम्हाला त्या दिवशी एकदम टर्मिनेट केलं, तर मला माफ करा. आणि तुम्ही उद्यापासून आपल्या ऑफिसमध्ये जॉईनिंग करू शकता, आणि त्याचबरोबर तुमचं प्रमोशन पण नक्की. सर उद्यापासून जॉईनिंग खरंच? यस मिस्टर राकेश, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? कराल ना तुम्ही उद्यापासून जॉईनिंग? आम्हाला गरज आहे आपल्या कंपनीची, तुमची गरज आहे आपल्याला. तर उद्यापासून तुम्ही जॉईनिंग करा. नक्की सर, नक्की मी उद्यापासून जॉईन होतो. यस प्रमोशन जे होते ते चांगल्यासाठीच होते. आता समजलं मला, टर्मिनेट केलं नसतं तेव्हा आता प्रमोशन झालं नसतं. जे होते ते चांगल्यासाठीच होते, म्हणून दुःखी व्हायचं नाही. जे झालं ते स्वीकार करत चालायचं. राकेशजी काय झालं हो? लय आनंदी दिसून राहिले तुम्ही. काही भेटलं का सोन्याचा गडा? घबाड भेटलं का? काजल, हाय मेरी काजू, रे प्रमोशन झालं, प्रमोशन झालं माया, प्रमोशन. काय बोलता हो? प्रमोशन? कुठं प्रमोशन झालं तुमचं? कायचं प्रमोशन झालं? अरे माई नोकरी, आता माझ्या बॉसचा फोन आला होता. जॉईनिंग कर म्हणे, डबल म्हणे, प्रमोशन सोबत. जुन्या? यस जुनीच नोकरी डबल भेटली, आणि ते बी प्रमोशन सोबत. काय बोलता हो खरंच? असं अचानक कसं मन परिवर्तन झालं तुमच्या बॉसचं? तुम्ही काही फोन गिन केला होता का तुमच्या सेक्रेटरीला, किंवा काही अर्ज गिर्ज टाकला होता का, लेटर गिटर टाकलं होतं काही? अरे काही नाही, मी म्हणतो ना, महाशिवाय त्या कंपनीत कामच नाही होत. मी नसलं ना, कामं तोडून जाते तिथं. सगळे सिनियर मीच होतो, मग कामं तोडून जाते. अडलं असं काम, मग बोलावलं मला डबल, ते बी प्रमोशन सोबत. चल आईले सांगतो आता, हेच खुश खबर, आई खुश होऊन जाईल. आताच नको सांगा आईले. आता पूजा आहे ना, पूजा उद्या, आणि मग हे खुश खबर दे जा पूजा झाल्यावर. चल ठीक आहे, तुझ्याच ऐकतो. आता पूजा झाली का हे खुश खबर सगळ्याला देतो. मस्त दिसून मस्त राहिली बघतो. ही साडी मस्त दिसून राहिली. साडी कधी घेतली आहे? कधीची होई? साडी कोरीच आहे ना. हेच तर होय होते, ऑनलाईन केली होती मी, ऑर्डर केली होती गुढीपाडव्यासाठी. हेच तर होय ते. तर गुढीपाडव्याच्या दिवशी काही मी घातली नाही, आज घातली. किती चाकटी आहे तू काजल. कॅन्सल करतो म्हणत होती ना, कॅन्सल नाही केली का मग? ही साडी येऊ दिली का? पैसे कुठून दिले मग? केलीच नाही मग मी कॅन्सल, म्हणच नाही झालं माझ्या कॅन्सल करायला. तर होते मग पैसे तर देऊन दिले मी, घेऊन घेतलं ऑर्डर. अरे तुला माहितच होतं वाटते, नोकरी डबल भेटते म्हणून प्रमोशन सोबत, नाही म्हणून साडी कॅन्सल नाही केली तू? मला हेच नोकरी भेटते एवढं नव्हतं माहित, पण दुसरी कोणती बी नोकरी तुम्हाला भेटणच, तुम्हाला नाही तर मला भेटन हे माहित होतं मला. म्हणून म्हटलं काय मी कॅन्सल करू, केलीच नाही, मग राहू दिली. आता चांगलं झालं का नाही कॅन्सल नाही केली, नाही तर मन राहिलं तर या साडीमध्ये. बरं केलं. चल कोणतं काम आता बाई सांगा ना, आता तरी सांगा कोणतं काम करू? सांगतो हे पाय, हे भगवा कपडा आहे इथं, हे आणि लिफाफा आहे. हे लिफाफा तयार कर, याच्यात दक्षिणा टाक, याच्यामध्ये अक्षित तयार कर. अक्षित टाकून पहिले दक्षिणा टाक, आणि त्याच्यावर अक्षित टाक. हो दक्षिणा बी कोणासाठी? दक्षिणा कोणाला द्यावं लागते? तर दक्षिणा आता पंडित नाही येणार का आता पूजा करायला? त्याच्यासाठी दक्षिणा कोणासाठी वाली? त्याच्यासाठी याच्यात दक्षिणा चांगली भारी भरकम दक्षिणा टाक याच्यामध्ये, आणि अक्षित सोबत. काय एवढं काम कर आता तू. आता बाई पण मग किती रुपये टाकू दक्षिणेमध्ये? द्या ना, मग मी भरतो तसा लिफाफा तयार करतो.
असं ना आता तुझ्यापाशी तेही मीच देऊ काय? असं तुझ्यापाशी तेच टाकून दे. पण आत्याबाई पूजा हे बापूजीसाठी आहे आणि दक्षिणा मी देऊ? जरी त्याच्यासाठी आहे पूजा पण आपल्या घरचीच आहे ना, तुझी घरचीच आहे ना. म्हणून टाक. मी ठेवून राहिली त्याच्यासाठी पूजा, तो स्वतः थोडी पूजा करून राहिला. मी त्याच्यासाठी पूजा ठेवली म्हणून टाक. कोणीही टाकली तर चालते दक्षिणा. टाक दक्षिणा त्याच्यामध्ये बरोबर भारी भरकम टाक जो अक्षित सोबत. आत्याबाई पण मग त्याला लाभन कशी पूजा? त्याला मग फायदा नाही होणार ना? होते बरोबर होते, फायदा गिदा होते. तो तू विचार करू नको तू. आणि कोणीही टाकली घरच्या व्यक्तीनं, कोणीही दक्षिणा टाकली तर चालते. आता त्याला नोकरी नाही काही नाही, तो आता थोडासा तंगीत आहे तर म्हणून त्याच्यापासून घेणं परवडणार नाही. आता तुझं दुकान चांगलं चालून राहिलं, तू हुशार आहे, बिझनेस वुमेन आहे तू, तर तू दक्षिणा टाकून दे, भारी भरकम चांगल्यानं टाकून द्यायचो. चला आता लाग कामाले लाग पटकन. ते येतच असतील तुझे सासरे, येतच असतील तुझ्या मामाची पंडित घेऊन. बापा काय माझ मग कंजूशी करजो नको. नाही आता बाई, नाही बिलकुल कंजूशी नाही, बिलकुल नाही, एकदम बिंदास. पूजा त्याच्यासाठी दक्षिणा मी टाकू. माय पैसे किती मेहनतीनं बडबड करू कमावले मी. माय पैसे चालले 50च टाकतो. हा 50 रुपये टाकतो फक्त. जाय तिकडे दक्षिणा. आता बाईनं तो पंडित काय पाहिन काय जे पापा खोलून? नाही, तो घरी गेल्यावर खोलून पाय काही करे. 50च टाकतो. नाही 50 लय कमी होईल. 50 100 टाकून देतो. किती रुपये टाकून राहिली वा? टाकतो ना आता बाई, टाकतो ना, बरोबर टाकतो. तुम्ही नको काळजी करा. 50 100 टाकजो नको. चांगले 1101 रुपये टाक. भारी भरकम म्हटलं तुले. 1101 रुपये काय? 1101 रुपये आता बाई जास्त नाही होईल काय? 500 रुपये टाकून देतो. काही जास्त नाही होत. टाक 1101 रुपये टाक. कंजूशी करू नको. हो पुरा त्या नोकरीसाठी करून राहिलो. तुझ्या देराच्या नोकरीसाठी करून राहिलो आपण पूजा. चांगले दिल खोलून टाक पैसे त्याच्यामध्ये दक्षिणा. हो आता बाई, हो ठीक आहे. 1101 रुपये टाकतो. 1101 रुपये बापा. तिथं मी 20 रुपयासाठी कंजूशी केली नाही तर 1101 रुपये खसकन टाका लागून राहिले. माय पैसे जीव दुखून राहिला बापा. माय पैसे चालले तर. प्रणाम पंडितजी. सदा सुखी राहा बेटा, सदा सुखी राहा. ज्या काही मनोकामना असेल लवकरात लवकर पूर्ण हो. पंडितजी आता सगळं ठीक होईल ना? एकदम माते, बिलकुल सगळं ठीक होईल. आता मुलाची केलेली नोकरी पण मिळून राहील आणि सगळं ठीक होईल. चला येतो मी पंडितजी. हो चला मस्त झाली. आरामानं पूजा झाली. आरामानं पंडितजी जेवले आणि दक्षिणा घेऊन मस्त आशीर्वाद देऊन गेले. मस्त आरामानं झाली पूजा. मस्त मन शांत लागून राहिलं, पण मस्त लागून राहिलं. पैसे तर माये गेलो भेटलं त्याईले. आशीर्वाद त्याईलेच दिला. आई, दादा, बाबा, वहिनी, एक गुड न्यूज आहे. गुड न्यूज. गुड न्यूज काय रे बापा राकेश? काय गुड न्यूज आहे बापा? आई, माझी नोकरी गेली होती, ती नोकरी वापस भेटली वापस मला नोकरी ते. आणि सोबत प्रमोशन बी भेटलं. काय बोलतो राकेश? खरंच तेच नोकरी भेटली तुला? प्रमोशन बी? हो आई, हो बरोबर आहे. तेच नोकरी. मा बॉसचा फोन आला होता, आता मला डबल बोलावलं तिथंच आणि प्रमोशन बी दिलं. पाय जमतेम पूजा आटोपली. पंडितजी जेवले, दक्षिणा घेऊन गेले तर खुश खबर भेटली बी. पाय किती प्रभावशाली आहे पूजा. म्या पूजा केली म्हणून तुझी नोकरी आली रे राकेश. पाय आणि तू म्हणत होता नोकरी पूजा नाही येईन काय, पूजा नको करू, काही गरज नाही, मात काबिलत आहे, मला नोकरी भेटन. पाय मी जबरदस्तीने ठेवली पूजा. झाली पूजा झाल्या बरोबर तुला खुश खबर भेटली. नोकरी आली तुझी, ते बी प्रमोशन बी. माय फड भेटलं त्याईले. पैसे माये गेले, फड त्याईले भेटलं. तुझे कायचं पटर सुरू आहे? पटर करून राहिली पटरी. काही नाही हो, काही नाही. ज्याचं जाते तोच पटरते. लक्ष द्या पा, प्रमोशन भेटलं. राकेश मा विश्वास होता मी सत्यनारायण पूजा केले का तुझी नोकरी येतेच म्हणून. पाय आली ना नोकरी तुझी आणि प्रमोशन बी भेटला. किती फायदा झाला पूजेचा. आई, तू चुकीचं बोलून राहिली. तू पूजा केली म्हणून नोकरी आली प्रमोशन भेटलं असं नाही आहे. पूजा केली ठीक झालं, पण पूजा केली म्हणून नोकरी आली प्रमोशन भेटलं हे चुकीचं आहे आई. काय चुकीचं आहे? जशी पूजा आटोपली, पंडितजी जेवले, दक्षिणा घेऊन गेले तर तुला खुश खबर भेटली. आणि काय चुकीचं आहे म्हणतं माय? आई पूजा करायच्या पंडितजी येवाच्या पहिलेच मला फोन आला. पहिलेच मला नोकरी भेटली होती. पूजा करायच्या पहिलेच मला नोकरी भेटली, प्रमोशन बी भेटलं. सकाळी सहज अंग धुवून बाहेर आलो, बसलो होतो, फोन आला.
तेव्हा पूजा कुठं, पूजेची तयारी बी नाही होती आपल्या घरी, काहीच नव्हतं. तेव्हाच मला खुशखबर भेटली हे. मी म्हटलं पूजा झाल्यावर सांगतो तुम्हाला, म्हणून पूजा झाल्यावर मी सांगितलं तुम्हाला. आता आता थोडी पूजा झाल्यावर थोडी मला खुशखबर भेटली, पहिलेच भेटली. हा तर पूजा होणार तर होती घरी, तरीच फोन आला ना तुला? नाही आई, तसं नाही आहे. पूजा केली म्हणून नोकरी भेटली असं राहिलं असतं तर साऱ्या लोकांना नोकऱ्या भेटल्या असत्या. कोणीच बेरोजगार राहिलं नसतं, कोणीच गरीब नसतं राहिलं. असं राहिलं असतं तर मला नोकरी पहिलेच भेटली. माझी काबिलियत होती, सिनियर आहो मी तिथचा, मान तिथं अडवून राहिलं होतं, म्हणून मला बोलावलं बसणं. ठीक आहे राकेश, ठीक आहे. आता भूका लागल्या सगळ्याले, चला जेवायला बसा. जेवा. तुझ्या मनाला जे वाटते ते तू मान, मा मनाला जे वाटते ते मी मानतो. सगळ्याले शेवटी आपलं आपल्या मनाचं स्वतंत्र राहते. ठीक आहे, चला बसा जेवायला, चला.